नमो बुद्धाय मित्रांनो, आज बुद्ध पौर्णिमा. या बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी सर्वप्रथम ज्या महामानवाने या जगाला शांततेचा संदेश दिला, मानवतेचा संदेश दिला, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये दिली, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र समोर ठेवून ज्यांनी धम्माचा विचार दिला, अशा तथागत गौतम बुद्धांना मी सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो. मित्रांनो, बुद्ध पौर्णिमा ही बुद्धांच्या जीवनाकडे पाहताना 3 अंगांनी विशेष महत्त्वाची आहे. म्हणजे यातलं पहिलं जे महत्त्वाची घटना या दिवशी घडली ती म्हणजे बुद्ध पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. बुद्ध पौर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि बुद्ध पौर्णिमेलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. आणि म्हणून या 3 अंगांनी बुद्ध पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने सिद्धार्थाचा जो बुद्धाकडचा प्रवास आहे याचा एक प्रेरणादायी प्रवास, एक ऐतिहासिक प्रवास आज मी आपल्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध यांच्याबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. म्हणजे केसरी धम्मानंद यांनी तर असं म्हटलंय, द बुद्धा द मोस्ट फ्रॅग्रंट फ्लॉवर ऑफ ह्युमन रेस. म्हणजे मानवी वंशातील सर्वात सुगंधी फूल म्हणजे गौतम बुद्ध. किंवा डॉक्टर आह साळुंके म्हणतात, भारतभूमीने मानव जातीला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे तथागत गौतम बुद्ध. सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर हा बुद्ध विचार, धम्म विचार आपल्या पूर्ण अनुयायांना दिला आणि त्यातून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. अशा तथागत गौतम बुद्धांचा आपण प्रवास जाणून घेऊयात. मित्रांनो, सिद्धार्थ म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 या वर्षी लुंबिनी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील जे होते त्यांचं नाव होतं शुद्धोदन. म्हणजे शाक्य जो वंश आहे, जो गण आहे, या गणाचे ते प्रमुख होते. एका अर्थाने ते राजे होते. आणि त्यांची जी आई होती ती होती महामाया देवी. दुर्दैवानं मित्रांनो, म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या 7 दिवसानंतर महामाया देवी यांचं दुःखद निधन झालं. त्यांना मातृशोक झाला. आणि शेवटी महामाया देवी यांची बहीण म्हणजे महाप्रजापती म्हणजे गौतम बुद्धांची मावशी यांनी सिद्धार्थचा सांभाळ केला, पालनपोषण केलं. खरं तर गौतम बुद्धांना जी अनेक नावं आहेत यांचीही मांडणी या अनुषंगाने मला थोडक्यात करावीशी वाटते. सिद्धार्थ हे त्यांचं ठेवलेलं नाव आहे, मूळ नाव आहे. सिद्धार्थ या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर तो असा होतो की ज्याने आपल्या जीवनाचा अर्थ सिद्ध केला तो सिद्धार्थ. आणि खऱ्या अर्थाने सिद्धार्थ यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणखीन एक नाव सिद्धार्थाला दिलं जातं ते म्हणजे गौतम. आता आपण सर्वजण त्याला गौतम असं म्हणतो, पण मूळ पाली भाषेतला शब्द आहे गौतम. या गौतम शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर यामध्ये 2 शब्द आहेत, गो आणि तम. गो म्हणजे गाई आणि तम म्हणजे आत्यंतिक विपुलता. ज्याच्याकडे गाई बैलांची आत्यंतिक विपुलता आहे असा तो गौतम. आणि गौतम बुद्धांचा जो वंश होता तो एक राजवंश तर होताच, परंतु शेतकरी वंश होता. आणि म्हणून त्या अर्थाने सुद्धा गाई बैलांची ज्यांच्याकडे विपुल प्रमाणात खिल्लारे आहेत असा जो वंश आहे, असं जे घराणं आहे त्याला गौतम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून गौतम हे जसं आपण आडनाव लावतो सध्याच्या काळामध्ये, त्या काळामध्ये गौतम हे घराण्याचं नाव लावण्याची परंपरा होती. आणि म्हणून त्यांना सिद्धार्थ गौतम असं सुद्धा म्हटलं जायचं. त्यानंतर आणखीन एक नाव जे त्यांना दिलं जातं ते म्हणजे शाक्य मुनी. शाक्य मुनी का तर शाक्य या वंशामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. आणि मुनी का तर त्यांनी बोधी प्राप्त केली आणि म्हणून त्यांना मुनी हे नाव देण्यात आलं. आणि म्हणून शाक्य मुनी या नावाने सुद्धा गौतम बुद्धांना ओळखलं जातं. आणखीन एक नाव त्यांना आपल्याला आढळतं त्रिपिटिकामध्ये ते म्हणजे भगवा. खरं तर आपण त्यांना आता भगवान गौतम बुद्ध असं म्हणतो. मूळ शब्द आहे भगवा. भगवा या शब्दाचा अर्थ आहे उत्तम गुणांनी संपन्न आहे असं व्यक्तिमत्व, त्याला म्हणतात भगवा. आणि म्हणून भगवा हा सुद्धा शब्द गौतम बुद्धांसाठी खूप वेळा वापरला जातो. आणि एक जो शब्द आहे तो खूप वेळा आपण वापरतो तो म्हणजे तथागत. आणि खरं तर तथागत या शब्दाचा अर्थ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ आपण काढू शकतो, पण त्याचा सार एकच आहे, ज्यामध्ये ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे असं तो तथागत. किंवा जर आपण शब्दशः फूड केली तथागत, तथा म्हणजे तथ्य किंवा सत्य,
तथ्यापर्यंत गेलेला किंवा सत्यापर्यंत पोहोचलेला असा तो तथागत, किंवा आणखीन जर आपण त्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला तर ज्याने तथ्य जाणले आहे असा तो तथागत. आणि त्यामुळे वेगवेगळ्या नावाने आपण गौतम बुद्धांना ओळखतो. त्यामुळे त्या नावांचा सुद्धा एक उल्लेख या ठिकाणी करावा असा मला वाटला. यानंतर आपण वळूयात की ज्यावेळेस गौतम बुद्धांचा जन्म झाला त्यावेळेस एक भविष्यवाणी, त्याची एक दंतकथा आपल्याला सांगितली जाते की त्यावेळी जे भविष्य पाहणारे होते, मग ते 8 पुरोहित असतील किंवा आसित मुनी असतील, यांनी असं सांगितलं की जर हा सिद्धार्थ किंवा हा मुलगा जर संसारामध्ये राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, आणि जर या मुलाने संसार सोडून संन्यास घेतला तर हा बुद्ध होईल, अशी भविष्यवाणी त्या काळामध्ये केली गेली. खरं तरी दंतकथा असेल किंवा वास्तव असेल, परंतु भविष्य पाहून खरं तर नंतर जे गौतम बुद्धांचं आयुष्य आहे त्याकडे पाहून खरं तरी भविष्यवाणी केली गेली असावी. यानंतर शिक्षण जे गौतम बुद्धांचं सुरू झालं ते वयाच्या 8व्या वर्षी सुरू झालं. म्हणजे जे मी सांगितलं की 8 पुरोहित जे होते यांच्या माध्यमातून किंवा सब्बमित्त नावाचे जे एक पुरोहित होते यांच्या माध्यमातून गौतम बुद्धांनी आपलं शिक्षण सुरू केलं, विद्याभ्यास सुरू केला. मग त्यामध्ये भाषाभ्यास असेल, व्याकरणशास्त्र असेल, वेद असतील, वेदांगे असतील, उपनिषदे असतील, सर्व दर्शनशास्त्रे असतील, ध्यानधारणेची विद्या असेल किंवा क्षत्रिय कुळात जन्मल्यामुळं शस्त्रविद्या असेल, धनुर्विद्या असेल, या सर्व प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी घेतलं. हे शिक्षण घेत असताना आणखीन काही वैशिष्ट्ये त्यांची आपण पाहिली तर ज्यावेळेस म्हणजे शेत तर त्यांना होतंच, शेत खूप मोठं एक शेती करणारा एक वंश म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यामुळे शेतामध्ये जेव्हा तथागत गौतम बुद्ध जायचे तेव्हा कधी कधी एकांतामध्ये ध्यान करण्याची सुद्धा त्यांना सवय होती, छंद होता, समाधी लावण्याचा सुद्धा त्यांना ते प्रयत्न करायचे. आणि म्हणून नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा मध्यामध्ये जेव्हा त्यांनी चिंतन केलं, समाधी केली, त्याची खरं तर बीजारोपण त्याची सुरुवात त्यांच्या बालपणी झालेली होती, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. वयाच्या 16व्या वर्षी त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा विवाह झाला, सिद्धार्थ यांचा विवाह झाला. दंडपाणी यांची मुलगी यशोधरा, जिचं वय सुद्धा 16च वर्ष होतं, असे दोघेही 16 वर्षांचे असताना यशोधरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राहुल या नावाचा पुत्र त्यांना झाला. हे सगळं होत असताना एका महत्त्वाच्या टप्प्यापाशी ते येऊन पोहोचतात. त्यांनी वयाची 20 वर्षे पूर्ण केली आहेत आणि शाक्य संघ नावाचा जो त्यांचा संघ होता त्यांच्या राजवंशाचा, त्या पूर्ण तिथल्या घराण्याचा, त्या शाक्य संघाचे ते सदस्य झाले. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी शाक्य संघाची दीक्षा घेतली, त्यांनी सभासदत्व स्वीकारलं. शाक्य संघाचे जे काही ठरवून दिलेले नियम आहेत ते सर्व त्यांनी त्याची शपथ घेतली आणि ते नियम पाळण्याला सुरुवात केली. खरं तर या शाक्य संघाचा एक एकनिष्ठ, बाणेदार, आदर्श वर्तन असलेला आणि सर्वांना प्रिय असलेला सभासद म्हणून तथागत गौतम बुद्धांकडे आपण पाहिलं पाहिजे, सिद्धार्थाकडे आपण पाहिलं पाहिजे. हे सर्व टप्पे आयुष्यातले पार करत असताना एक महत्त्वाच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचतो, ते म्हणजे सिद्धार्थाने केव्हा गृहत्याग केला. खरं तर याविषयी एक खोटी आख्यायिका किंवा दंतकथा सर्वांना माहीत असते. ती म्हणजे अशी की सिद्धार्थ हे आपलं राजघराण्यामध्ये राहत होते, राजवाड्यामध्ये राहत होते, सर्व सुखसोयीने युक्त असं त्यांचं सगळं जीवन होतं. आणि एके दिवशी त्यांना खरं तर त्यांच्या वडिलांनी सुद्धा खूप प्रयत्न केला होता की त्यांनी बाहेर जाऊ नये, दुःख पाहू नये त्या भविष्यवाणीनुसार. आणि एके दिवशी त्यांना बाहेर जाण्याची एक इच्छा मनामध्ये आली आणि त्यांनी आपला छंद नावाचा जो सारथी आहे त्याला रथ बाहेर काढायला सांगितलं. आणि जेव्हा ते बाहेर आले, खूप बाहेर आले, तेव्हा त्यांनी एक वृद्ध पाहिला, एक रोगी पाहिला, एक प्रेत पाहिलं. आणि या प्रत्येकाविषयी त्यांनी आपल्या सारथीशी विचारणा केली आणि इथून त्यांना खऱ्या अर्थाने दुःखाची जाणीव झाली की या जीवनामध्ये दुःख आहे, असं झालं असं सांगितलं जातं. किंवा आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की त्यांनी संन्यासी पाहिला आणि तो मात्र आनंदी दिसला, तो सुखी दिसला. आणि म्हणून दुःख आणि सुख यांची जी जाणीव आहे ती त्यांना यावेळेस झाली असं आपल्याला खोटं सांगितलं गेलं. कारण ज्यावेळेस हे त्यांना सांगितलं जातं त्यावेळेस त्यांचं वय होतं 28 वर्ष. खरं तर ज्यावेळेस माणूस 28 वर्ष जगतो तोपर्यंत त्याने हे सगळं पाहिलं असतं, म्हणजे त्याने वृद्ध माणसालाही पाहिलं असतं. आता 28 वर्ष जर गौतम बुद्धांचं वय असेल, सिद्धार्थाचं वय असेल, तर त्यांचे वडील वृद्ध झालेले होते, त्यांच्या आसपास सगळी वृद्ध माणसं होती. प्रेत जे सांगितलं जातं त्यांच्या आसपास कोणाच तरी मृत्यू त्या ठिकाणी झालेला असेल किंवा रोगी सांगितलं जातो तर तेही त्यांनी पाहिलं असेल. आणि म्हणून ज्यांनी वयाची 28 वर्षे पूर्ण केली त्यांनी हे सगळं न पाहणं आणि ते अचानक पाहणं याच्यामध्ये कुठंतरी खोटेपणा वाटतो.
त्यामुळे ही एक दंतकथा आहे, आख्यायिका आहे. खरं कारण काय की ज्यामुळं सिद्धार्थने गृहत्याग करावा किंवा संसार सोडून द्यावा. त्याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते शाक्य संघाचे एक सदस्य होते आणि शाक्य जे राज्य होतं ते होतं कपिलवस्तू. या ठिकाणी कपिलवस्तू हे जे ठिकाण होतं या 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 ठिकाणापासून रोहिणी नावाची नदी त्या ठिकाणी वाहत होती. रोहिणी आणि रोहिणीच्या आईला तीरावर शाक्य आणि पहिल्या तीरावर कुलिय असे दोन त्या ठिकाणी राज्य होती. या दोन राज्यामध्ये कायम या रोहिणीच्या पाणी प्रश्नावरून संघर्ष व्हायचा की हे पाणी पहिल्यांदा कुणी घ्यायचं, हे पाणी कुणी किती वापरायचं. यामुळं या रोहिणी नदीच्या प्रश्नावरून या शाक्य संघामध्ये आणि कुलीय राज्यामध्ये सातत्याने संघर्ष व्हायचे, भांडणं व्हायची, वादविवाद व्हायचे आणि हे सतत कुरबुरी सुरू असायचे. परंतु वयाच्या 28व्या वर्षीच्या हे गौतम बुद्ध असताना आणि त्याच वेळेस एक अशी घटना घडली की हे जे वाद आहेत, हे जे भांडणं आहेत, ही पराकुटीला पोहोचली. खूप इतका वाद पेटला की एकमेकांना मारहाण होऊ लागली, दुखापती होऊ लागल्या, लोक जखमी होऊ लागले. या टोकाला तो वाद पोहोचला. आणि म्हणून मग शेवटी या वादावर काय उपाय करावा म्हणून शाक्य संघाने एक बैठक बोलावली, एक अधिवेशन बोलावलं, एक सभा बोलावली. या सभेमध्ये त्यांचा जो सेनापती होता त्याने असा ठराव मांडला की हा जर वाद मिटवायचा असेल तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे कुलियांशी युद्ध करणे, युद्ध पुकारणे. आणि म्हणून मी असा ठराव मांडतो की आपण सर्वांनी कुलियांविरुद्ध युद्ध पुकारावं. आणि खरं तर त्याने असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं की ज्यांचा या ठरावाला विरोध असेल त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. म्हणजे ही त्या काळातली पद्धत होती शाक्य संघाची की एखादा ठराव मांडल्यानंतर तो 3 वेळा मांडायचा. तो 3 वेळा संमत झाला, बहुमताने संमत झाला तर त्यावर अंमलबजावणी करायची. ज्यावेळेस सेनापतींना ठराव मांडला त्यावेळेस बुद्ध उठून उभे राहिले आणि त्यांनी असं सांगितलं की माझा या ठरावाला विरोध आहे, कारण युद्धाने हा प्रश्न सुटणार नाही. त्यांनी युद्धाने हा प्रश्न सुटणार नाही असं ठणकावून सांगितलं आणि त्याचा विरोध केला. वैराने वैर संपत नसतं हेही त्यांनी सांगितलं. आणि याउलट त्यांनी एक उपाय सुचवला. ते असं म्हणाले की युद्ध करण्यापेक्षा मी एक प्रस्ताव आपल्यासमोर मांडतो की 2 माणसं आपली शाक्यांची, 2 माणसं कुलियांची आणि एक माणूस त्या चौघांनी सुचवलेला, अशा 5 जणांनी मिळून बसावं, यावर चर्चा करावी, विनिमय करावा आणि हा वाद मिटवावा, अशी सूचना मी आपल्यासमोर मांडतो. युद्धाऐवजी आपण चर्चा करून हा मुद्दा सोडूयात. परंतु बुद्धांनी सांगितलेली ही जी सूचना आहे ही बहुमताने अमान्य झाली आणि लोकांनी किंवा शाक्य संघाच्या सर्व त्या सदस्यांनी युद्ध करण्याचा ठराव पास केला. पुन्हा काही दिवसांनी दुसरी सभा त्या ठिकाणी भरवण्यात आली आणि या सभेमध्ये मात्र सेनापतीने जाहीर केलं की आता आपल्याला युद्ध करायचं आहे, तर जे काही तरुण आहेत आपल्या शाक्य संघातले, या तरुणांनी सैन्यामध्ये भरती व्हावं आणि युद्धासाठी सज्ज व्हावं. यावेळेस सुद्धा सिद्धार्थ यांनी याला विरोध केला. सैन्य भरतीला त्यांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की माझा या सैन्य भरतीला विरोध आहे, मी स्वतः सैन्यामध्ये दाखल होणार नाही, युद्धामध्ये भाग घेणार नाही. मग अशावेळी मात्र सेनापती आणि बाकीच्या सदस्यांनी जे या युद्धाच्या बाजूने होते त्यांनी मात्र गौतम बुद्धांना जी शपथ तुम्ही घेतली होती या शपथेची आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही शाक्य संघाचे सभासद झाला होतात त्यावेळेस तुम्ही शपथ घेतली होती की शाक्य संघ जो निर्णय घेईल, जो हिताचा निर्णय घेईल, ते निर्णयाचं पालन तुम्हाला करावं लागेल. आणि जर तुम्ही या निर्णयाचं पालन केलं नाही, तुम्ही जर युद्धात सहभागी झाला नाही, सैन्यात भरती झाला नाहीत, तर तुम्हाला आम्हाला शिक्षा कराव्या लागतील. परंतु सिद्धार्थ आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी सांगितलं की मी काही युद्धात सहभागी होणार नाही, सैन्यात भरती होणार नाही आणि युद्धामध्ये सहभाग घेणार नाही. आणि म्हणून शेवटी मग सेनापतींनी त्यांना सांगितलं की तुम्ही मग शिक्षाला सज्ज व्हा. यावेळेस बुद्धासमोर खरं तर 3 पर्याय होते सिद्धार्थ यांच्या समोर. पहिला पर्याय असा होता, एकतर सैन्यामध्ये भरती होणं, सैन्यामध्ये दाखल होणं. दुसरा पर्याय असा होता की एकतर देहांत शासन भोगणं किंवा देशत्याग करणं. आणि तिसरा पर्याय असा होता की त्यांच्या कुटुंबावर एकतर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल आणि त्या माध्यमातून त्यांची संपत्ती असेल, त्यांची जमीन असेल ती जप्त केली जाईल. असे पर्याय समोर असताना अर्थातच सिद्धार्थ यांनी पहिला पर्याय नाकारला. त्यांनी युद्धाचा पर्याय नाकारला, सैन्यात भरती होण्याचा. तिसराही पर्याय नाकारला की ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अडचण येईल, कुटुंब अडचण येतील, आईवडील अडचणीत येतील, पत्नी आणि पुत्र अडचण येतील. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की मी देशत्याग करतो.
परंतु जेव्हा हा मुद्दा समोर आला तेव्हा सेनापती यांनी असं म्हटलं की आपण शाक्य राज्यामध्ये आहोत आणि आपल्यापेक्षा जो मोठा राजा आहे, कौशल राजा, त्याला जर असं कळलं की तू या कारणामुळं हा देश सोडून जात आहेस, तर मात्र आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि आमची अडचण होईल. त्यावेळेस मात्र गौतम बुद्धांनी सिद्धार्थांनी असं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः परिव्राजक होतो, संन्यास घेतो, संसार सोडतो, संसार त्याग करतो आणि देश त्याग सुद्धा करतो. आणि ही एक खूप मोठी घोषणा खरं तर सिद्धार्थ यांनी त्या ठिकाणी केली. त्यांना मनवण्याचा प्रयत्न झाला. तिथून ते आपल्या घरी आले. त्यांनी हा विचार त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितला. परंतु शेवटी त्यांची परवानगी त्यांनी सगळ्यांची घेतली, आई वडिलांची परवानगी घेतली. जड अंतःकरणांनी यशोधरा, त्यांचा पुत्र, या सर्वांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी सिद्धार्थ घरामधून बाहेर पडले. यावेळेस त्यांचं वय होतं 29 वर्ष. म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ यांनी ग्रहत्याग केला, संसार त्याग केला, देश त्याग केला आणि इथून त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला, तो ज्ञानप्राप्तीकरचा. म्हणजे खरं तर या 29 वर्षाच्या टप्प्यावर त्यांनी अनेक संघर्ष पाहिले होते, अनेक दुःख पाहिली होती आणि म्हणून एका अर्थाने त्यांच्या मनात हा सुद्धा विचार होता की हे सगळं सोडून द्यावं आणि एक ज्ञानप्राप्ती करावी, दुःखाचा उपाय आपण शोधावा. या दृष्टीने सुद्धा त्यांनी हे सगळं सोडण्याचा विचार केला आणि ज्ञानप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग शोधायला ते बाहेर पडले. पहिल्यांदा ते जाऊन पोहोचले ते राजगृह या ठिकाणी. राजगृह ही होती मगध राज्याची राजधानी, ज्याचा राजा होता बिंबिसार. या ठिकाणी पोहोचल्यावर बिंबिसार राजाला कळलं की सिद्धार्थ या ठिकाणी आलेले आहेत. मग बिंबिसारला कळलं की त्यांनी संन्यास वगैरे घेतलेला आहे, परिव्राजक ते झालेले आहेत. बिंबिसार त्यांची समजूत घालण्यासाठी त्या ठिकाणी सिद्धार्थ यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं की तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही अशा पद्धतीने राज्य सोडून येणं बरोबर नाही, तुम्ही परत जा. परंतु सिद्धार्थ यांनी नकार दिला. पुन्हा बिंबिसारांनी दुसरा प्रस्ताव ठेवला की तुम्ही माझं अर्ध राज्य मी तुम्हाला देतो, तुम्ही इथं राहा, इथं राज्य करा. परंतु तरीसुद्धा त्यांनी नकार दिला. बिंबिसारांनी त्यांना समजावलं, तुम्ही तरुण आहात, युवक आहात, या वयात तुम्ही वेगवेगळी सुख भोगली पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. या वयात तुम्ही असं करणं, परिव्राजक होणं बरोबर नाही. परंतु सिद्धार्थ यांनी त्या सर्व गोष्टींना नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की खरं तर मी या जगातील कलहामुळेच, या दुःखांमुळेच घायाळ झालो आहे, अनेक संघर्ष मी पाहतो आहे. मग हा तर तात्कालिक संघर्ष होता, म्हणजे पाण्यासाठी जो संघर्ष झाला तो संघर्ष त्यांनी पाहिला होता. परंतु जातीवरचे संघर्ष, वर्गावर्गामधले संघर्ष, लोकांची दुःख त्यांनी पाहिली होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी शांतता मिळवत नाही, यावर काही उपाय योजित नाही, तोपर्यंत मी बाहेरच असणार आहे. मी कुठलाही पुन्हा गृहप्रवेशाचा माझा मानस नाही. याच ठिकाणी राजगृह या ठिकाणी असताना त्यांची 5 परिव्राजकांची भेट झाली की जे सुद्धा त्या ठिकाणी याच पद्धतीने सिद्धार्थ यांच्या पद्धतीने ज्ञानमार्ग शोधण्यासाठी बाहेर पडले होते. आणि हे 5 परिव्राजक जेव्हा त्यांना भेटले तेव्हा या 5 परिव्राजकांनी त्यांना एक माहिती पुरवली. तोपर्यंत बराच काळ त्या ठिकाणी सिद्धार्थ घर सोडून गेलेला होता. यांनी अशी माहिती पुरवली की आता सध्याचे जो प्रश्न आहे शाक्य आणि कोली यांच्यामधला पाणी प्रश्न, तो खरं तर आता मिटला आहे. कारण तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शाक्यांनी युद्धविरोधी चळवळ उभी केली. शेवटी त्यांच्यामधून एक लवाद स्थापन झाला. या लवादाने निर्णय दिला आणि त्या माध्यमातून समेट घडून आला. आता युद्धाची शक्यता म्हणजे युद्ध मिटलं आहे, तिथे शांतता प्रस्थापित झाली आहे, हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी त्या 5 परिव्राजकांनी त्यांना सांगितला. परंतु असं असलं तरी सिद्धार्थ यांच्या मनामधला जो शेवटी जो विचार होता की भलेही तिकडचा प्रश्न मिटला असेल परंतु जो माझ्या मनातला जो मोठा प्रश्न आहे तो मला मिटवायचा आहे. मला खरं तर शांततेचा मार्ग, दुःखावरचे उपाय शोधायचे आहेत. आणि म्हणून त्यांनी घरी न जाण्याचा निर्णय घेत पुन्हा एकदा ते पुढे गेले आणि त्यांनी पहिला जो मार्ग त्यांना जो कळाला की भृगु ऋषीचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी अनेक ऋषी तपश्चर्या करत आहेत, त्यांचा कोणता मार्ग आहे तो मी पाहतो, म्हणून ते त्या आश्रमामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिलं तर त्यांनी असं पाहिलं की तिथे जे तपस्वी होते, ऋषी होते, हे स्वर्गासाठी, मोक्षासाठी तपश्चर्या करत होते, स्वर्गप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी. आणि त्यांचे तपश्चर्याचे वेगवेगळे मार्ग होते. मग कुणी म्हणजे न शिजवलेलं अन्न खाणं, कंदमुळे खाणं, फळे खाणं, कुणी गवत खाऊन त्या ठिकाणी ती तपश्चर्या करत होतं, कुणी दाणे टिपून त्या ठिकाणी तपश्चर्या करत होतं. म्हणजे प्रत्येक ऋषींचे वेगवेगळे मार्ग होते. प्रत्येकजण आपापल्या परीने या वैराग्याच्या मार्गाने स्वर्गप्राप्ती कशी होईल, मोक्षप्राप्ती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत होता.
परंतु सिद्धार्थ यांनी मनात ठरवलं की गौतम बुद्धांनी मनात ठरवलं की माझा जो मूळ उद्देश आहे तो ज्ञानप्राप्तीचा आहे. मला ज्ञानप्राप्ती महत्त्वाची आहे, स्वर्गप्राप्ती महत्त्वाची नाही, मोक्षप्राप्ती महत्त्वाची नाही. आणि म्हणून जो भृगु ऋषींच्या आश्रमात जो काही मार्ग सुरू होता तो मार्ग त्यांनी नाकारला आणि ते पुढे गेले. त्यांना असं कळलं होतं की आलार कालम जे ऋषी आहेत यांच्याकडं वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आपण शिकावं, ते ज्ञान आपण घ्यावं. आणि म्हणून सिद्धार्थ गेले ते आलार कालम ऋषींच्या आश्रमामध्ये. तिथं सिद्धार्थ यांनी सांख्य तत्वज्ञान याचा अभ्यास केला आणि सांख्य तत्वज्ञान बहुतांशी त्यातले बरेच घटक सिद्धार्थ यांना पटले, इतकं ते तत्वज्ञान त्यांना भावलं. याच ठिकाणी त्यांनी समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं. 7 जे वेगवेगळे मार्ग आहेत, 7 सिद्धी समाधी मार्गाच्या, या ठिकाणी ते शिकले. हे सर्व शिकून झाल्यानंतर त्यांनी तिथं विचारलं की अजून काही शिकण्यासारखं आहे का मला. तर ते म्हणाले आम्ही जेवढं काही आमच्याकडे होतं, जी विद्या होती ती तुला शिकवलेली आहे. आणि म्हणून मग सिद्धार्थ म्हणाले की मला याच्यापुरतं शिकायचं आहे. आणि मग तिथून ते परत निघाले आणि उद्दक रामपुत्त या ऋषीकडे आले. या ठिकाणी त्यांनी समाधीची सर्वोच्च पायरी जी आहे ती या ठिकाणी शिकले आणि जे काही अजून शिकता येईल ते शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं शिकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता मी सर्व शिकलो आहे, परंतु मला जे प्रश्न पडलेत, ज्या दृष्टीने मी ज्ञानप्राप्तीचा अजून विचार करतोय ते अजून मला झालेला नाही. मग काय करावं. आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की चला आता मी परत पहिल्यांदा मी जो आश्रम वर्ज केला होता भृगु ऋषींचा आश्रम, त्यांनी जो मार्ग स्वीकारला होता वैराग्याचा, तो मार्ग मी स्वीकारतो. आणि म्हणून शेवटी सिद्धार्थ गेले उरुवेला या ठिकाणी. या ठिकाणी त्यांची पुन्हा त्या 5 परिवारजकांची भेट झाली. तेही त्या ठिकाणी वैराग्याचा अभ्यास करायला आलेले होते. या ठिकाणी मग त्यांनी एक आपली चर्या ठरवली. भिक्षा मागून त्या ठिकाणी ते जगू लागले. 7 दिवस ते भिक्षा मागायचे, 7 घरी ते भिक्षा मागायचे आणि प्रत्येक घरातून 2-2 घासच त्या ठिकाणी ते घ्यायचे. या पद्धतीने त्यांनी आपलं चर्या सुरू केली. दिवसाकाठी एकदा सुरुवातीला जेवण त्यांनी सुरू केलं. हळूहळू 2 दिवसांनी ते जीवू लागले. मग आठवड्यातून एकदा ते जीवू लागले, 15 एकदा ते जीवू लागले. आणि नंतर त्यांनी भिक्षा न मागता मग हिरव्या वनस्पती खाणं, पाण्यातल्या वनस्पती खाणं, भातावरची पेज वगैरे अशा गोष्टी करणं, ह्या गोष्टी सुरू केल्या. नंतर ते वळले रानटी फळं खाण्याकडं, कंदमुळे खाण्याकडं. म्हणजे एकंदर हळूहळू जे वैराग्याचा मार्ग आहे त्याला आणखीन उत्तरोत्तर बिकट करत, खडतर करत ते चालले होते. ते जे कपडे त्यांनी खरं तर ज्यावेळेस ते बाहेर पडले होते राजत्याग करून, त्यावेळेसच त्यांनी संन्यासाची वस्त्र परिधान केलेली होती. मग त्यांचे नंतर जे कपडे झाले, मग त्यांनी तागाचे कपडे घातले, चिंध्यांचे कपडे घातले, झाडांच्या साली त्यांनी परिधान केल्या. त्यांचे जे केस जेव्हा वाढायचे तेव्हा त्यांनी ते केस उपटून त्या ठिकाणी ते कमी करण्याचा प्रयत्न केला. नंतर तर त्यांनी अंगावर म्हणजे आंघोळ करणं सुद्धा बंद केलं. मी शेवटी आत्मक्लेश, वैराग्याचा मार्ग शरीराला जेवढा त्रास देता तेवढा द्यायचा, या पद्धतीने ते सगळं करू लागले. त्यांच्या अंगावर चिखल साचू लागला, घाणीचे थर त्यांच्या अंगावर निर्माण झाले. हिवाळ्यामध्ये उघड्या हवेत ते बसायला लागले की शरीराला जेवढा त्रास देतील तेवढा त्रास द्यायचा, वैराग्य त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हात ते बसू लागले. नंतर तर त्यांनी इतकं जेवण कमी केलं की डाळीचा 1 दाणा, तिळाचा 1 दाणा, तांदूळाचा 1 दाणा किंवा दिवसातून फक्त 1 फळ, अशा पद्धतीने त्यांनी आपलं गुजराण करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की त्यांचं शरीर क्षीण झालं, कृश झालं. इतकं कृश झालं की त्यांनी जर पोटाला हात लावला तर पाठ हाताला लागायची आणि पाठीला हात लावला की पोट हाताला लागायचं. म्हणजे अतिशयोक्ती आहे, परंतु खरोखर या ठिकाणी त्यांचं शरीर अत्यंत कृश झालं होतं. 6 वर्ष म्हणजे 29व्या वर्षी ते घराबाहेर पडले. हे सगळे मार्ग त्यांनी अवलंबले. सातत्याने 6 वर्ष त्यांनी या वेगवेगळ्या मार्गाचा अभ्यास केला. शेवटी ते वैराग्यावर येऊन पोहोचले होते आणि वैराग्याचा मार्ग सुद्धा त्यांनी या टोकाला ते पोहोचले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एवढं मी सगळे क्लेश करून घेतले, सगळ्या गोष्टी केल्यात, तरीही मला ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की हा सुद्धा मार्ग ज्ञानप्राप्तीचा नाही, हा मार्ग ज्ञानमार्ग नाही. आणि म्हणून शेवटी त्यांनी वैराग्य संपवण्याचं ठरवलं. आणि याच ठिकाणी त्यांना सुजाता नावाची जी एक महिला होती, स्त्री होती, तिने एक नवस केला होता त्या ठिकाणच्या वडाला की जर मला मुलगा झाला तर मी नवस फेडण्यासाठी येईल. आणि सुजाताने पन्ना नावाची तिची जी दासी, तिला तिथं पाठवलं होतं. या दासीने त्या ठिकाणी सिद्धार्थ यांना पाहिलं. तिला वाटलं हा कोणी देवपुरुष आहे, महापुरुष आहे. म्हणून तिने सुजाताने आपल्या जी खीर आहे ती खीर त्या ठिकाणी ठेवली.
सिद्धार्थ यांना दिली. सिद्धार्थ यांनी ठरवलं की आता हे सगळं सोडायचं आणि त्यांनी ती खीर प्राशन केली. आणि खीर प्राशन करून त्यांनी असं ठरवलं की आता एका वेगळ्या मार्गाने मी ज्ञानप्राप्तीचा विचार करतो. चिंतन आणि ध्यान समाधी लावून या ठिकाणी मी माझं जे ज्ञानप्राप्तीचं ध्येय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. सिद्धार्थाने असं केलेलं पाहून जे 5 परिव्राजक त्यांच्यासोबत होते त्यांनी असं ठरवलं की तुम्ही तर हा मार्ग सोडलाय. आणि म्हणून परिव्राजक त्यांच्यावर नाराज होऊन ते त्या ठिकाणी निघून गेले. आणि सिद्धार्थ जे आहेत ते उरुवेला या ठिकाणाहून गया या ठिकाणी येऊन पोहोचले. गया या ठिकाणी आल्यानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली ते बसले आणि त्यांनी असं ठरवलं की आता मात्र या पिंपळाच्या झाडाखालून मला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय उठणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 40 दिवस पुरल असं अन्न फळे वगैरे गोळा करून ठेवलं आणि सातत्याने त्या ठिकाणी ते ध्यान करू लागले, ध्यानमग्न झाले, चिंतन करू लागले. रोज त्यांचा प्रवास सुरू झाला. सतत 4 आठवडे या ठिकाणी बुद्धांनी चिंतन केलं. त्यांचा अभ्यास झालेलाच होता. म्हणजे या चिंतनाला एक बैठक होती, वैचारिक बैठक होती. खूप गोष्टींचा त्यांनी विचार केला, कारण वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या होत्या, वेगवेगळ्या गोष्टींचं अध्ययन केलं होतं. सगळी तत्वज्ञानं जी माहीत होती त्यांचा अभ्यास केला होता. या सगळ्या गोष्टीवर मंथन झालं, चिंतन झालं. त्यांनी 4 आठवडे त्या ठिकाणी या गोष्टी केल्या आणि शेवटी तो दिवस उजाडला मित्रांनो. तो म्हणजे बुद्ध पौर्णिमेचाच दिवस. आणि याच दिवशी 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानप्रकाश त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अंतरंगामध्ये झिरपला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. हाच तो दिवस, तो सुद्धा आजचाच दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. आणि यावेळेस गौतम बुद्धांचं वय होतं 35 वर्ष. म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी त्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या गयाला आपण आता बोधगया म्हणून ओळखतो आणि पिंपळ वृक्षाला आपण बोधी वृक्ष म्हणून ओळखतो. आणि सिद्धार्थ यांना आपण आता बुद्ध म्हणून ओळखतो. मग नेमकं काय ज्ञान प्राप्त झालं? सिद्धार्थ गौतम बुद्धांनी असं काय ज्ञान प्राप्त केलं तथागत गौतम बुद्धांनी की ज्या ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली आणि ज्या ज्ञानाने येथील अखिल मानवतेला एक नवा विचार मिळाला? तर खरं तर त्यांना पहिल्यांदा जे माहीत झालं ते म्हणजे 4 आर्य सत्य. त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा जो पहिला धागा आहे, म्हणजे त्यांनी जे पहिलं प्रवचन ज्यावेळेस सारनाथ त्या ठिकाणी दिलं, म्हणजे जसं मी म्हणालो की बुद्ध पौर्णिमा ही 3 अंगांनी महत्त्वाची आहे. जन्म बुद्ध पौर्णिमेला, ज्ञानप्राप्ती बुद्ध पौर्णिमेला आणि महापरिनिर्वाण बुद्ध पौर्णिमेला. तसं गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये 4 स्थानं अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणजे पहिलं स्थान म्हणजे जन्मस्थान लुंबिनी, दुसरं स्थान म्हणजे ज्ञानप्राप्ती ज्या ठिकाणी झाली ते म्हणजे बोधगया, तिसरं स्थान म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं ते म्हणजे सारनाथ, आणि 4थं स्थान म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं निर्वाण झालं ते म्हणजे कुशीनगर. तर ही 4 स्थानं महत्त्वाची आहेत. तर ज्यावेळेस त्यांनी सारनाथ म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली बोधगयाला आणि पहिलं प्रवचन त्यांनी दिलं त्यावेळेस त्यांनी ही 4 आर्य सत्य त्यांच्या याच 5 परिव्राजकांना सांगितली. कारण त्यांना असं वाटलं की यांना हे माझा परिचित आहेत, यांनाही पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. आणि ही 4 आर्य सत्य खऱ्या अर्थाने तोपर्यंत कुणीही शोधली नव्हती. या अनुषंगाने एक क्रांतिकारी चिंतन या ठिकाणी गौतम बुद्धांनी मांडलं. यातलं पहिलं सत्य म्हणजे दुःखाचे अस्तित्व. या जगामध्ये दुःख आहे, हे जग दुःखाने भरलेलं आहे, हे पहिलं सत्य. दुसरं सत्य, मग या दुःखाला कारण आहे आणि हे कारण म्हणजे तृष्णा, वासना किंवा तहान हे आहे, हे दुसरं सत्य. तिसरं सत्य म्हणजे या दुःखाचं निवारण करता येऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला वासनेचा, तृष्णेचा त्याग करावा लागेल, हे तिसरं सत्य. आणि 4थं सत्य, या दुःख निवारणाचे मार्ग आहेत आणि हेच मार्ग म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग. हे कोणते मार्ग आहेत? खरं तर हे अष्टांग मार्गाने जर मानव वागला तर खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यातून दुःख हे नाहीसं होईल आणि एक सुख आनंदमय जीवन तो जगू शकतो. आणि म्हणून त्यांनी जे मार्ग सांगितले ते मार्ग या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. पहिला मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक म्हणजे योग्य किंवा चांगली, अंधविश्वासापासून व भ्रमापासून मुक्त असलेली दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी. दुसरं जे मार्ग आहे अष्टांग मार्ग, सम्यक संकल्प. बुद्धिमान मनुष्याला योग्य असेच आपले उच्च विचार असणे, याला म्हणायचं सम्यक संकल्प. तिसरं जे आहे ते सम्यक वाचा, वाणी. सत्ययुक्त
दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी म्हणजे सम्यक वाचा किंवा सम्यक वाणी. चौथा जो मार्ग आहे सम्यक कर्म, शांत, प्रामाणिक व शुद्ध असलेले कर्म माणसाने करावं, ते आहे सम्यक कर्म. सम्यक आजीव, कुणालाही दुःख न देता प्रामाणिकपणे आपली उपजीविका भागवणे, त्याला म्हटलेलं आहे सम्यक आजीव. सम्यक व्यायाम, स्वतःला वळण लावण्याचा व स्वतःवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक स्मृती, मन नेहमी आपलं जागृत आणि सावध ठेवलं पाहिजे, हे सांगते ते सम्यक स्मृती. आणि सम्यक समाधी, जीवनातील सत्याविषयी जे काही सत्य आहे त्याचं सखोल मनन चिंतन करणं, याला म्हटलेलं आहे सम्यक समाधी. आणि खऱ्या अर्थाने हे अष्टांग मार्ग, हे जीवन जगण्याचे मार्ग त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितले. ही 4 आर्य सत्य अत्यंत महत्त्वाची सांगितली, अष्टांग मार्ग आपल्याला सांगितले. याच जोडीला गौतम बुद्धांनी आपल्याला पंचशील तत्वे सांगितली. ही पंचशील तत्वे सुद्धा आपल्याला चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मग त्यातलं पहिलं जे तत्व त्यांनी सांगितलं, कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, त्याला इजा न करणे. दुसरं तत्व चोरी न करणे. तिसरं तत्व व्यभिचार न करणे. चौथं तत्व असत्य न बोलणे. आणि 5वं तत्व मादक पेय न ग्रहण करणे. मित्रांनो, या तिन्ही गोष्टी आपण जर पाहिल्या ना, 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग, पंचशील तत्व, खरं तर या पद्धतीने मानवाला आत्तापर्यंत म्हणजे बुद्धांपर्यंत कुणीही या पद्धतीने संदेश दिला नाही. आणि म्हणून बुद्धांचा जो मार्ग आहे, धम्माचा जो मार्ग आहे, तो खऱ्या अर्थाने एक सुवर्ण मध्य साधणारा एक मध्यम मार्ग आहे. म्हणजे अनेकांनी 2 टोकं सांगितली. कुणी म्हणलं की भोग भोगून तुम्ही जगू शकता, उपभोगाने जगू शकता. कुणी म्हणलं आत्मक्लेशाने तुम्ही. परंतु गौतम बुद्धांनी या मार्गाने, या मध्यम मार्गाने त्या ठिकाणी मनुष्याला एक चांगला माणूस म्हणून कसं सुखी जीवन जगता येईल याचा एक मार्ग आपल्याला दिला, धम्माचा मार्ग दिला. हे सगळं करत असताना गौतम बुद्धांनी काही ज्या मागच्या ज्या परंपरा होत्या त्या नाकारल्या. खास करून त्यांनी वैदिक जो धर्म होता याच्या अनेक ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत, या नाकारल्या. गौतम बुद्धांनी वेद प्रामाण्य नाकारलं, वेदांचं प्रामाण्य नाकारलं, वेद नाकारले. त्यांनी मोक्ष नाकारला, आत्म्याची मुक्ती नाकारली. मोक्ष प्राप्तीची साधनं, ज्याला विधी म्हणू आपण किंवा यज्ञयाग म्हणून, ती त्यांनी नाकारली. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जिने खरं तर विषमता निर्माण केली, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली. आश्रम व्यवस्था, ही 4 आश्रम होते, ते सुद्धा त्यांनी त्याला धम्मामध्ये स्थान दिलं नाही. ईश्वराला त्यांनी स्थान दिलं नाही. निरीश्वर असं त्यांनी एक संकल्पना मांडली. ब्रह्माला स्थान दिलं नाही. आत्म्याला स्थान दिलं नाही. पुनर्जन्म आहे किंवा पुनर्जन्म घेता येतो याला त्यांनी आपल्या धम्मामध्ये स्थान दिलं नाही. आणि कर्म सिद्धांत, म्हणजे या जन्मात कर्म करा, पुढच्या जन्मात स्वर्ग त्याचे भोग भोगा, या पत्तीचं जे काही किंवा मागच्या जन्माचे कर्म आहेत त्याचे भोग या जन्मात भोगा, हा जो कर्म सिद्धांत आहे, या सगळ्या संकल्पनांना बुद्धांनी नाकारलं. आणि मग त्यांनी स्वीकारलं काय, तर एक वेगळा विचार त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी, जी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील त्यांच्या धम्माची, म्हणजे हे तर आर्य सत्य आहेत, अष्टांग मार्ग आहेत, पंचशील तत्व आहेच, पण या जोडीला आणखीन त्यांनी कोणत्या गोष्टी, वेगळ्या गोष्टी सांगितल्या. तर गौतम बुद्धांच्या या धम्माचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू मानवी मनाला मानलेला आहे. म्हणजे मनाला सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं स्थान, एक मोठा दर्जा, अग्रस्थान देण्याचं काम त्या ठिकाणी बुद्धांनी केलं. कारण बुद्ध असं म्हणतात की सर्व ज्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत, की ज्या बऱ्या वाईट गोष्टीमुळे सुखदुःखाची निर्मिती होते, याचं उगमस्थान मन आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य त्यांनी मनाला महत्त्व दिलं. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की या बऱ्या वाईट गोष्टींचं उगमस्थान मन आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, तिसरं वैशिष्ट्य असं की चित्तशुद्धी, मनशुद्धी हेच धर्माचं सार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी, हे वैशिष्ट्य मला वाटतं की खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी असं सांगितलं की खरा ग्रंथ, हा खरा धर्म, हा धर्मग्रंथात नसून धम्मतत्वांचे पालन करण्यामध्ये आहे. म्हणजे आपण कितीही पुराणं वाचली, ग्रंथ वाचली, पोथ्या वाचल्या, तरी वाचून काही होणार नाही, त्यांना त्यांच्या पाया पडून काही होणार नाही, त्यांना वंद्य म्हणून काही होणार नाही. आचरणाने खरा धम्म त्या ठिकाणी जगता येतो. तर हे तत्व त्यांनी मांडलं. आणि जसं मी मागाशी म्हणालो की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहेत, आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की लोक असं म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीमधून आलेली आहेत, परंतु खरं तर या मूल्यांचा उद्गाता
तथागत गौतम बुद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्या धम्मामध्ये स्वातंत्र्य होतं, समता होती, बंधुता होती, न्याय होता, कुठल्याही प्रकारची विषमता नव्हती, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा सर्वांसाठी असा खुला असणारा तो धम्म होता, जो लवचिक होता, ज्यामध्ये स्वतः तथागतांनी वेळोवेळी बदल केले, काही सूचना मांडल्या. सतत 45 वर्ष म्हणजे 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर एकूण 80 वर्षाचं आयुष्य गौतम बुद्धांना लाभलं. त्यानंतर सतत 45 वर्ष ते भ्रमण करत राहिले. त्यांनी हा जो आपला विचार आहे, धम्म विचार आहे, हा जगभर पोचवला. 80 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती या जगामध्ये घडून आणली, आपल्या विचाराने घडून आणली. आणि आजही आपण पाहतो की जगभर त्यांचा विचार हा पोचलेला आहे. विज्ञानाच्या कसोटीवर, विवेकाच्या कसोटीवर, वेगवेगळ्या कसोटीवर आपण जर घासून पाहिलं तर खऱ्या अर्थाने तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेला धम्म टिकून राहतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं त्यावेळेस त्यांनी जो धम्म निवडला तो बौद्ध धर्म निवडला. आणि म्हणून माणूस म्हणून जर तुम्हाला उत्तम जीवन जगायचं असेल तर त्याचा एक राजमार्ग म्हणजे धम्म मार्ग आहे. तर या पत्तीने या ठिकाणी मी अतिशय धावत्या पत्तीने सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास आपल्यासमोर मांडला. समारोप करताना बुद्ध वंदना करून मी माझा समारोप करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानतिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सब्बपापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. सचिन्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं. साधु साधु साधु.